सॅम पित्रोदा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेलं नाव. अमेरिकेत बसून हा माणूस धर्म, वर्ण, काँग्रेसची धोरणं यावर बोलतो काय आणि त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीच्या राजकारणावर पडतात काय, हे आजच्या पिढीला न उलगडणारं कोड आहे. साऱ्या देशभर चर्चा असलेला सॅम पित्रोदा नावाचा हा माणूस कोण, हाच मुळात अनेकांना पडलेला प्रश्न आहे. आज आपण राजकीय कुटाणा या सेगमेंटमध्ये हेच जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी विक्रांत नलावडे. मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे. ओदिशातील तितलगड येथे स्वातंत्र्यपूर्व भारतात जन्मलेले पित्रोदा हे मूळचे गुजराती. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांचे कुटुंब ओदिशात स्थायिक झाले, पण पित्रोदा कुटुंबावर गांधी विचारांचा पगडा होता. म्हणूनच सॅम आणि त्यांच्या भावंडांना वडिलांनी गांधीवाद शिकवण्यासाठी गुजरातला पाठवले. तिथेच सॅम यांनी बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड विद्यापीठातून भौतिक शास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढे सॅम अमेरिकेला गेले आणि तिथे त्यांनी शिकागो येथील इलेक्ट्रॉनिक्स विषयातील पदव्युत्तर पदवी संपादित केली. तंत्रज्ञानाची आवड आणि मूळचा गुजराती व्यापारी पिंड यामुळे सॅम उद्योगात उतरले. 1974 साली जगाच्या बाजारात आलेल्या इलेक्ट्रॉनिक डायरीचे ते बाप. इलेक्ट्रॉनिक डायरीमुळे सॅम पित्रोदा हे नाव जगभर पोहोचले. सॅम यांच्याकडे धोरणात्मक दृष्टी असल्याने आणि गांधी विचारांचा पगडा असल्याने इंदिरा गांधी यांनी त्यांना भारतात बोलावून घेतले. सॅम यांनी C.DOT ही स्वायत्त संस्था सुरू केली आणि भारतात इलेक्ट्रॉनिक्स क्रांतीला सुरुवात झाली. मधल्या काळात ते पुन्हा अमेरिकेला गेले. पुढे राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर सॅम पुन्हा भारतात आले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतात संगणक युगाला सुरुवात झाली. त्याचबरोबर पाणी पुरवठा, सिंचन साक्षरता, कुपोषण मुक्ती, तेलबिया उत्पादन आणि दुग्धोत्पादन या विषयांवरती अनेक धोरणे आखण्यात महत्वाची भूमिका बजावली. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सॅम पुन्हा अमेरिकेत गेले. तिथे संयुक्त राष्ट्र संघांसोबत त्यांनी अनेक प्रकल्पांवर काम केले. 2004 साली देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता आल्यावर डॉक्टर मनमोहन सिंग यांचे सल्लागार म्हणून ते पुन्हा भारतात आले. यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल नॉलेज कमिशनची स्थापना करण्यात आली. पण गेल्या 10 वर्षात काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर सॅम पुन्हा अमेरिकेला गेले. काँग्रेसच्या सरकारांच्या काळात देशाच्या तंत्रज्ञान प्रगतीत मोलाची भूमिका बजावणारा सॅम पित्रोदा यांचा राजकीय पिंड नाही. त्यामुळे राजकारणाच्या फंदात न पडता त्यांनी देशाच्या विकासावर भर दिला. सॅम आज 81 वर्षाचे आहेत. लोकसभा निवडणुकीने सध्या देशाचे वातावरण ढवळून निघत असताना सॅम पित्रोदा यांनी आधी भारतात संपत्ती कर नसल्याने आर्थिक दरी निर्माण झाल्याचे वक्तव्य केले होते आणि आता दक्षिण भारतीय हे आफ्रिकन लोकांसारखे दिसतात अशी टिप्पणी केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. काँग्रेसने त्यांच्या वक्तव्यावर हात वर केल्याने सॅम यांनी काँग्रेसच्या ओव्हरसीज अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. खरे तर तंत्रज्ञान स्नेही सॅम पित्रोदा हे कधी वादग्रस्त वक्तव्यांमध्ये अडकले नाहीत. संपत्ती कराच्या बाबतीतही त्यांनी केलेले वक्तव्य हे वादग्रस्त नव्हते, पण त्याला जाणीवपूर्वक वादग्रस्त रंग दिला गेला. भाजपने हाती लागेल तो मुद्दा घेऊन काँग्रेसवर टीका करण्याची संधी या निवडणुकीत सोडलेली नाहीये. म्हणूनच सॅम पित्रोदा हे आता साता समुद्र पार बसलेले असतानाही त्यांच्या वक्तव्यावरून वादाची राळ उठवली गेली हे नक्कीच.